गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स आमने सामने. कोण जिंकणार हा सामना? तर या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही टीमांची प्लेइंग 11 कशी असणार आहे हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल हा आहे. गुजरात टायटन्सने 2022मध्ये ट्रॉफी जिंकली होती. पंजाब किंग्सने यावर्षी श्रेयस अय्यरवर डाव आखला आहे. श्रेयस अय्यरला त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सकडून घेऊन कॅप्टन केले आहे. तर पंजाब किंग्स IPLच्या इतिहासात अजून एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. गुजरात आता येऊन त्यांनी ट्रॉफी जिंकली, परंतु पंजाब किंग्सने एकही ट्रॉफी जिंकली नाही. म्हणून पंजाब किंग्सने यावर्षी कोलकाताचा विनी कॅप्टन श्रेयस अय्यरला आपल्या टीममध्ये घेतले आहे. तर आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेइंग 11 कशी असणार आहे. आपण पाहूया गुजरात टायटन्सची प्लेइंग 11. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिल आणि जोस बटलर सलामीला येईल. तिसऱ्या क्रमांकावरती साई सुदर्शन, चौथ्या क्रमांकावरती ग्लेन फिलिप्स, पाचव्या क्रमांकावरती राहुल तेवतिया, सहाव्या क्रमांकावरती वॉशिंग्टन सुंदर, सातव्या क्रमांकावरती रशीद खान, आठव्या क्रमांकावरती मोहम्मद सिराज, नवव्या क्रमांकावरती साई किशोर, दहाव्या क्रमांकावरती किशोर रबाडा आणि 11व्या क्रमांकावरती प्रसिद्धी कृष्णा. असे असणार आहे गुजरातची प्लेइंग 11. तर आपण पाहूया पंजाबची प्लेइंग 11. सिमरन सिंग आणि जोस इंग्लिश सलामीला येतील. एक बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर, चौथ्या क्रमांकावरती मार्कस स्टॉयनिस, पाचव्या क्रमांकावरती ग्लेन मॅक्सवेल, सहाव्या क्रमांकावरती शशांक सिंग, सातव्या क्रमांकावरती नेहाल वडेरा, आठव्या क्रमांकावरती मार्को जेन्सन, नवव्या क्रमांकावरती हरप्रीत बरार, दहाव्या क्रमांकावरती अर्शदीप सिंग आणि 11व्या क्रमांकावरती यजुवेंद्र चहल. अशी असणार आहे पंजाब किंग्सची प्लेइंग 11. तर मित्रांनो, या मॅचमध्ये माझे प्रेडिक्शन असे आहे की पंजाब किंग्स हा सामना जिंकेल. मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणती टीम या सामन्यामध्ये विजय संपादन करेल? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.